नमस्कार. आपण नेहमीच एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो, घेतो. पण कधी विचार केलाय का, की एका साध्या शुभेच्छा संदेशात सुद्धा परंपरेला भविष्याशी जोडणारा एक खूप मोठा विचार दडलेला असू शकतो? आज आपण अशाच एका खास संदेशाचे थर उलगडून बघणार आहोत. एक असा संदेश जो सणाच्या गोडव्यापासून सुरू होतो आणि आपल्याला थेट कौशल्य विकासापर्यंत घेऊन जातो. तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला. आहा! हे वाक्य कानावर पडलं की लगेच संक्रांतीचं वातावरण तयार होतं नाही का? हे फक्त शब्द नाहीत, तर आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहेत. हे ऐकताच नात्यांमधला तो गोडवा, तो सणाचा उत्साह, सगळं काही मनात जागं होतं. आणि याच आपुलकीच्या पायावर हा संपूर्ण संदेश उभा आहे. तर मग सुरुवात करूया या संदेशाच्या पहिल्या थरापासून, ज्याला आपण म्हणू शकतो सणाचे बोल. या पारंपरिक शुभेच्छांच्या मागे नक्की कोणत्या कल्पना आहेत? चला थोडा खोलात जाऊन बघूया. बघा, एका बाजूला आहे तिळगुळाचा गोडवा, जो आपल्याला नात्यांमधला स्नेह जपण्याची आठवण करून देतो. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे, तर आकाशात उंचच उंच उडणारे पतंग, जे आपल्याला आपली स्वप्न, आपली ध्येय नेहमी उंच ठेवण्याची प्रेरणा देतात. या संदेशाची मुळं याच दोन सुंदर परंपरांमध्ये अगदी घट्ट रुजलेली आहेत. आणि बरोबर इथेच हा संदेश एक खूप महत्त्वाचं वळण घेतो. तो फक्त जुन्या परंपरांवर थांबत नाही, तर थेट भविष्याकडे बघतो. नवीन आशा आणि नवे संकल्प, हे दोन शब्द या शुभेच्छांना एका वेगळ्याच वैयक्तिक विकासाच्या पातळीवर नेऊन ठेवतात. आता वळूया संदेशाच्या दुसऱ्या थराकडे, प्रगतीचा प्रवास. या शुभेच्छा फक्त आशा व्यक्त करत नाहीत, तर प्रगतीची दिशा दाखवण्यासाठी निसर्गातल्या एका मोठ्या घटनेचा प्रतीक म्हणून वापर करतात. इंटरेस्टिंग आहे ना? मकर संक्रांतीचं एक खूप मोठं वैशिष्ट्य म्हणजे उत्तरायण. म्हणजे काय? तर सूर्याचा उत्तरेकडे सुरू होणारा प्रवास. सोप्या भाषेत सांगायचं तर अंधार कमी होऊन प्रकाश वाढायला लागतो. आणि म्हणूनच आपली संस्कृती ह्या घटनेकडे फक्त एक खगोलीय बदल म्हणून नाही बघत, तर नव्या सुरुवातीचं, सकारात्मक ऊर्जेचं आणि प्रगतीचं एक शक्तिशाळी प्रतीक म्हणून पाहते. आणि इथेच या संदेशाचं खरं सौंदर्य दडलंय. तो उत्तरायणाच्या नैसर्गिक घटनेला थेट आपल्या वैयक्तिक आयुष्याशी जोडतो. जरा कल्पना करा, जसा सूर्य प्रगतीच्या मार्गावर निघालाय, अगदी तसाच प्रत्येकाचा यशाचा प्रवास सुद्धा अधिक वेगाने पुढे जावा. किती प्रेरणादायी आणि सुंदर सदिच्छा आहे ही. पण फक्त मोठा आकांक्षा बाळगून भागत नाही, बरोबर? त्यांना एका ठोस मार्गाची जोड हवी असते, आणि हा संदेश नेमका तेच करतो. आता आपण बघूया तिसरा आणि शेवटचा थर, कौशल्यातून भविष्य. हा संदेश आपल्याला यशाचा आधुनिक मार्ग कसा काय दाखवतो? ही दिशा आपल्याला तेव्हा स्पष्ट होते, जेव्हा आपण हा संदेश कोणी पाठवलाय ते बघतो. हा संदेश आहे सद्गुरू मल्टीस्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट या संस्थेकडून. आणि ही माहिती मिळाल्या क्षणी या शुभेच्छांमधल्या प्रत्येक शब्दाचा खरा अर्थ उलगडायला लागतो. बघा, इथे ह्या संदेशाचं सगळं सार एकत्र येते. एका बाजूला आहेत सणातून आलेल्या नवीन आशा, आणि दुसऱ्या बाजूला आहेत त्या आशा पूर्ण करण्यासाठी करायचे नवे संकल्प. आणि हे संकल्प कसले, तर शिक्षण आणि आजच्या काळात लागणारी नवी कौशल्य आत्मसात करण्याचे. म्हणजे परंपरेच्या पायावर भविष्याची किती सुंदर आणि पक्की उभारणी केली आहे. आणि शेवटी हा संदेश त्या उज्ज्वल भविष्यापर्यंत पोहोचण्याचे दोन स्पष्ट मार्ग दाखवतो. जणू काही दोन भक्कम स्तंभच आहेत हे, संगणक शिक्षण आणि कौशल्य विकास. म्हणजे ह्या शुभेच्छा केवळ एक गोड इच्छा राहत नाहीत, तर त्या पूर्ण करण्यासाठी एक व्यावहारिक रोडमॅप बनतात. तर मग हा एक साधा शुभेच्छा संदेश आपल्याला एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आणून सोडतो. या सणाच्या निमित्ताने, या नव्या सुरुवातीला प्रत्येकाचा स्वतःच्या प्रगतीसाठी नेमका संकल्प काय असेल?